मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्यूमर वॅक्सिन थेरपी हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत आणि याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला ते नोट्स वाचायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही ते नोट ते वाचू शकतात. तर चला तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करूयात. तर ट्यूमर वॅक्सिन म्हणजे काय आहे? एक टाईप असतं इम्युनोथेरपीचं, जेणेकरून जे काही आपल्या बॉडीमधले जे काही कॅन्सर वगैरे असेल त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स सिस्टीम ही उभी करणं किंवा त्याच्या अगेन्स्ट जे काही बॉडीला हार्मफुल असणारे जे काही सेल वगैरे असेल त्याला पूर्णपणे किल करणं किंवा डिटॉक्सिफाय करणं त्या सेलला विथ दी हेल्प ऑफ ट्यूमर वॅक्सिन थेरपी. आणि या ट्यूमर वॅक्सिन थेरपीला इम्युनोथेरपी म्हटलं जातं, कारण की या ट्यूमर वॅक्सिन थेरपीमुळे जे काही इम्युनो सिस्टीम असेल तिला ट्रिगर केलं जातं, जेणेकरून जास्त प्रमाणात इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होऊ शकेल त्या ट्यूमर सेलच्या अगेन्स्ट किंवा कॅन्सर सेलच्या अगेन्स्ट. तर हे नेमकी आता ही कन्सेप्ट काय त्यात पाहूयात. तर ट्रेडिशनल वॅक्सिनमध्ये जे काही इम्युनो सिस्टीम असतं त्याच्यामध्ये काय करायचे, जे रिकग्नाइज आणि त्याचं जे काही फाईट असेल त्या इन्फेक्शनचं त्या अगेन्स्ट केलं जायचं. पण ह्या ट्यूमर तसंच अप्लाय केलं जातं. याच्यामध्ये मेन प्रिन्सिपल काय, याच्यामध्ये जे काही इम्युनि सिस्टीम असेल त्याला स्टिम्युलेट केलं जातं. स्टिम्युलेट केल्यानंतर त्याला पूर्णपणे आयडेंटिफाय केलं जातं त्या कॅन्सर सेलला आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट केला जातो. हे पूर्णपणे त्याचं जे काही ट्यूमर वॅक्सिन थेरपीचा एक कन्सेप्ट आहे. तर आता त्याचे दोन मेन टाईप्स पडतात, थेरापॅटिक कॅन्सर वॅक्सिन अँड कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन. तर थेरापॅटिक कॅन्सर वॅक्सिन हे असं डिझाईन केलं जातं जेणेकरून जे कॅन्सर आहे ते डायग्नोस होईल, तसंच त्याचे वेगवेगळे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून हे ज्या टार्गेटवरती हे जे वॅक्सिन आहे ते आपण त्याच्यावरती वापरून ते जे काही ट्यूमर अँटीजन असतील किंवा जे काही वॅक्सिन आहे ते त्या सेलला पूर्णपणे किल करण्यासाठी वापरले जाते. तर पहिलं आहे, हे जे काही थेरपॅटिक कॅन्सर वॅक्सिन आहे ते ट्यूमर अँटीजन जे असतात, म्हणजे जे काही ट्यूमरवरती जे काही अँटीजन प्रेझेंट असतात, जेणेकरून तो दुसऱ्या सेलवरती बाइंड होऊ शकेल. ते जे अँटीजन असतात ते पूर्णपणे ते जे काही त्याला स्पेसिफिक अँटीजनला त्याला आयडेंटिफाय केलं जातं. आयडेंटिफाय केल्यानंतर जे काही आपले इम्युनो सिस्टीम असेल तिला ट्रेन केलं जातं, जेणेकरून हे जे काही ट्यूमर अँटीजन असतील त्याला रिकग्नाइज करावं आणि त्याच्यावरती अटॅक करून ते पूर्णपणे किल करावं. त्याच्यानंतर दुसरा आहे डेंड्रायटिक सेल. दीज आर द इम्युनो सिस्टीम messenger that can be loaded with the tumor antigen ex vivo and then injected back into the patient to trigger an immune response. तर याच्यामध्ये काय झालं, तर या डेंड्रायटिक सेल काय असतात ते काय केल्या जातात, आधी त्या बॉडीमधून त्या पर्सनच्या बॉडीमधून काढल्या जातात. त्याच्यासोबत ट्यूमर अँटीजन किंवा एक्स विवो हे आउटसाईड दी बॉडी त्याच्यामध्ये ॲड केल्या जातात, त्याच्यावरती लोड केल्या जातात आणि इंजेक्शनद्वारे त्या पेशंटच्या आर्ममधून किंवा त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं, जेणेकरून त्या जे काही ट्यूमर सेल असेल त्याच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होईल. दुसरा आहे होल ट्यूमर सेल. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही इनॅक्टिवेटेड वीक ट्यूमर सेल असतील त्या ह्या वॅक्सिन थ्रू जे काही ते इम्युनो सिस्टीम समोर त्या एक्सपोज केल्या जातात आणि त्याचं जे काही ट्यूमर अँटीजन वगैरे असतील ते रिकग्निशन करून त्याला पूर्णपणे किल केलं जातं. दुसरे आहे कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन. दीज आर द स्टील अंडर डेव्हलपमेंट बट एम टू प्रिव्हेंट द कॅन्सर इन अ हेल्दी इंडिव्हिज्युअल. They might be target a risk factor like a chronic viral infection or a pre-cancer lesion. तर याच्यामध्ये हे जे काही कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन आहे ती सध्याला आत्ता तरी डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यावरती वेगवेगळे जे काही सायंटिस्ट वगैरे आहेत ते त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स वगैरे करत आहेत. ह्या मेन एम काय या कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिनचं, की जे काही कॅन्सर असेल ते प्रिव्हेंट करावं इन द इंडिव्हिज्युअलमध्ये, आणि जे काही टार्गेट वगैरे असेल किंवा जे काही क्रोनिक व्हायरल इन्फेक्शन असतं ट्यूमर सेलचं ते याचं मेन टार्गेट आहे, जेणेकरून जे काही क्रोनिक इन्फेक्शन असेल ते पूर्णपणे त्याचं जे काही नाश करून जे काही ट्यूमर सेल वगैरे असतील त्याला किल करलं जावं. तर हे दोन त्याचे टाईप्स आहेत ट्यूमर वॅक्सिन. तसंच आता ते इफेक्टिव्ह किती प्रमाणात आहे ते आता आपण पाहूयात. द ट्यूमर वॅक्सिन थेरपी इज अ डेव्हलपिंग फील्ड विथ द ऑनगोईंग रिसर्च. सो फार ओनली अ फ्यू ट्यूमर वॅक्सिन हॅव बीन approved for a clinical use and their effectiveness varies depending on the types of a cancer and the patient individual immune response. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काहीच प्रमाणामध्ये जे काही ट्यूमर वॅक्सिन असतील ते अप्रूव्ह केलेले आहेत आत्तापर्यंत,
आणि त्याचं जे काही इफेक्टिव्हनेस आहे ते डिपेंड आहे त्या कॅन्सरचा टाईप काय आहे, तसंच त्या कॅन्सरचा अँटीजन वगैरे काय आहेत आणि पेशंटची जी काही मेंटॅलिटी वगैरे किंवा त्याची जी बॉडीची जी ॲबिलिटी आहे त्याच्याद्वारे हे जे काही ट्यूमर वॅक्सिन आहे त्या पर्सनला दिल्या जातात आणि जेणेकरून जो काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जनरेट होतो. Some tumor vaccines show the promise in the terms of extending the survival rate or delaying the cancer recurrence, but they are often used in the combination with other cancer treatment like a surgery, chemotherapy or radiation therapy. आणि काही ज्या ट्यूमर वॅक्सिन आहे त्याचा इफेक्टिव्ह आहेत, पण ते जे काही कॅन्सर सेलचं जे काही पूर्णपणे त्याला रिक्युअर करण्यासाठी ते थोडंफार त्याच्यामध्ये डिले वगैरे होत असतो. त्यामुळे मग आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचा वापर करून हे जे काही ट्यूमर वॅक्सिन आहे ते आपण वेगवेगळ्या जे काही अजून ट्रीटमेंट आहे कॅन्सर थेरपीसाठी वापरले जाणार आहे. त्याच्यामध्ये सर्जरी आहे, म्हणजे डायरेक्टली जे काही ट्यूमर सेल आहे त्याचं डिस्ट्रक्शन म्हणजे त्याचं डायरेक्ट काढलं जातं. केमोथेरपी म्हणजे केमिकलचा वापर केला जातो, ड्रगचा वापर केला जातो ट्यूमर सेलला किल करण्यासाठी. आणि रेडिएशन थेरपीद्वारे जे काही रेडिएशन असेल ते डायरेक्टली ते बंबार्डेड केलं जातं ट्यूमर सेलवरती, जेणेकरून जे काही ट्यूमर सेल वगैरे असेल त्याचं पूर्णपणे डिस्ट्रक्शन होतं. तर अशा हे जे काही टेक्निक आहे त्याच्यासोबत जे काही कॉम्बिनेशन करून हे जे काही ट्यूमर वॅक्सिन असेल त्याचा वापर करून जे काही ट्यूमर सेल आहे त्याचं किल केलं जातं. आणि याचे मेन चॅलेंजेस काय आता ते आपण बघूयात. द ट्यूमर आर क्राफ्टली अँड कॅन डेव्हलप द मेकॅनिझम टू एम्बेड द इम्युनो डिटेक्शन. आणि याच्यामध्ये जे काही ट्यूमर्स वगैरे असतील ते काही वेगवेगळे जे काही मेकॅनिझम डेव्हलप करतात जेणेकरून जे काही इम्युनो डिटेक्शनला इन्व्हेड करतात. आणि ते काही वेळेस काय होतं, मी मागाशीच मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एस्केप मेकॅनिझमसुद्धा ऑन करतात हे जे काही ट्यूमर्स आहेत. तर एस्केप मेकॅनिझममध्ये तुम्ही पाहिलं होतं की तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड करून देईल. तर त्या एस्केप मेकॅनिझममध्ये काय करतात ट्यूमर, वेगवेगळे जे काही अँटीजन वगैरे असतील, आपण मगाशी काय पाहिलं की जे काही ट्यूमर वॅक्सिन थेरपीमध्ये जे काही वॅक्सिन असतील त्या ट्यूमरच्या अँटीजनवरती अटॅक करून त्याला पूर्णपणे नाश करतात. पण काही वेळेस हा ट्यूमर काय करतो, हे जे काही अँटीजन वगैरे असतील त्यालाच पूर्णपणे डिस्ट्रक्ट करून टाकतो, म्हणजे त्याला काढून टाकतो, जेणेकरून जे काही आपली इम्युनो सिस्टीम असेल त्याला रिकॉग्नाइजच करू शकणार नाही. तसंच वेगवेगळे जे काही MSC मॉलिक्यूल असतील, MSC मॉलिक्यूलला तो इनॅक्टिवेट करून टाकतो, जेणेकरून जे काही टी सेलपर्यंत रिस्पॉन्सच जनरेट होत नाही किंवा सिग्नलच जात नाही, त्या इम्युनो रिस्पॉन्सच जनरेट होत नाही, जेणेकरून जे काही ट्यूमर सेल वगैरे असेल त्याची ग्रोथ ही होत राहते. तर मग वेगवेगळे जे काही एस्केप मेकॅनिझम वगैरे आहेत ते ट्यूमर फॉलो करत असतात, जेणेकरून जे काही इम्युनो ॲक्टिव्हेशन असेल किंवा इम्युनो डिटेक्शन असेल त्याला मोठ्या प्रमाणामध्ये डिले वगैरे होतो आणि त्याच्यामुळे जे काही इफेक्टिव्हनेस आहे त्या ट्यूमर वॅक्सिनचा तो कमी होतो. द क्रिएटिंग द इफेक्टिव्ह ट्यूमर वॅक्सिन रिक्वायर द आयडेंटिफाईंग द राईट टार्गेट. आणि जो काही हे जे काही ट्यूमर वॅक्सिन आहे त्याचं मेन जो राईट टार्गेट आहे, कोणती ट्यूमर सेल आहे ती आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे कॅन्सर सेल असतील किंवा ट्यूमर सेल असतील त्याच्यावरतीच जास्त ॲप्लिकेबल झाला पाहिजे. आणि जी टार्गेट वगैरे असेल ते आयडेंटिफाय करणं आधी खूप महत्त्वाचं आहे. अ पेशंट ओन द इम्युनो सिस्टीम मे बी वीक बाय कॅन्सर ऑर इट्स अ ट्रीटमेंट मेकिंग इट लेस रिस्पॉन्सिव्ह टू वॅक्सिनेशन. आणि काही जे काही पेशंटची जे काही इम्युनो सिस्टीम असते ते कॅन्सर ट्रीटमेंटमुळे ऑलरेडी काही आणि जे कॅन्सर सेलमुळे वीक झालेले असते, त्यामुळे हे जे काही रिस्पॉन्स असतो त्या वॅक्सिनेशनचा त्या इम्युनो सिस्टमच्या त्या पर्सनचा तो खूप वीक होऊन जातो आणि हे त्याचे मेन चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर तसंच आपण जर फ्युचर आस्पेक्ट जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ट्यूमर वॅक्सिनची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा त्याचा इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण वापरू शकतो. तसंच न्यू ट्यूमर अँटीजन आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा जे काही वेगवेगळ्या मेथड्स वगैरे असतील त्या डेव्हलप करण्यासाठी, तसंच इम्युनो रिस्पॉन्सला किंवा इम्युनो सिस्टमला स्टिम्युलेट करण्यासाठी वापरू शकतो. किंवा वेगवेगळ्या कंबाईन ट्यूमर वॅक्सिनचं कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या इम्युनोथेरपीचा वापर करून आपण जे काही इम्युनो चेकपॉईंट इनिव्हेटर आहे त्याच्यावरती हे जे काही म्हणजे इम्युनो चेकपॉईंट इनिव्हेटर म्हणजे काय असतं की इम्युनो चेकपॉईंट इनिव्हेटरवरती वेगवेगळे पार्टिकल असतात, ते काय करतात ट्यूमर वॅक्सिनला किंवा ट्यूमरचे काही सेल असतील ट्यूमर सेलला आयडेंटिफाय करत असतात. तर मग ट्यूमर काय करतो, अशा प्रकारचं एखादा लिगँड तयार करतो आणि लिगँडचं आणि जे काही ट्यूमर जे काही इम्युनो चेकपॉईंट इनिव्हेटर आहे त्याचं इंट्रॅक्शन घडून आणतो.
आणि इंटरॅक्शन घडवून आणल्यानंतर मग ही जी काही इनिबिटर असतात त्या लिगँडलाच पूर्णपणे डिस्ट्रक्शन करतात. पण ट्यूमर सेल हा त्याचा ऑटोमॅटिकली जे काही ग्रोथ वगैरे असेल ती बाजूला करत असतो. तर मग आपण जे काही इम्युनो चेक पॉईंट असतील ते त्याला असं म्हणजे त्याची पूर्णपणे त्याची ॲबिलिटी आहे ती आपण इन्क्रीज करू शकतो, जेणेकरून तो लिगँडला बाइंड न होता, जो काही ट्यूमरने सिक्रेट केलेल्या लिगँडला बाइंड न होता तो डायरेक्टली ट्यूमरला बाइंड होईल आणि त्या पूर्णपणे त्याचं डिस्ट्रक्शन केलं जातं. हे मेनली इम्युनो चेक पॉईंट इनिबिटरचं काम आहे. तर मग वेगवेगळ्या कंबायनेशन करून आपण ट्यूमर वॅक्सिनचं हे जे काही इम्युनो चेक पॉईंट इनिबिटर आहे त्याची आपण ॲबिलिटी वाढवू शकतो. तर वेगवेगळे हे जे काही फ्युचर ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्याद्वारे आपण ट्यूमर वॅक्सिनचा इन फ्युचर आपण वापर हा करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही ट्यूमर वॅक्सिन थेरपी आहे त्याचा आपण स्टडी केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.